मुद्दामून आज एक केस स्टडी तुमच्याशी डिस्कस करावं असे वाटते. की पुण्यामधलीच एक सांगवी नावाचा जो एरिया आहे तिथली गोष्ट आहे. केवळ 9 वर्षाचा मुलगा मामाच्या घरी दिवाळीच्या सुट्टीत जातो आणि एका शेततळ्यावरती त्याचा बुडून मृत्यू होतो. याचा उहापोह आणि वास्तूच्या अनुषंगाने काय दोष आहे मी स्वतः पाहिले आणि अशा अनेक ठिकाणी आम्ही जात असतो. पाहता अंती असं लक्षात आलं की त्यांच्या साऊथ ईस्टच्या इमारतीच्या भागावरती एका मोठ्या ग्राउंडमधून साधारणतः 50 मीटर असणारा रस्ता, दुतर्फा दोन्ही इमारती आणि तो येणारा रस्ता त्या इमारतीच्या साऊथ ईस्ट भागामध्ये जाऊन आदळत होता. की ज्याला साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेयची रोड हिटिंग आपण ज्याला म्हणतो, त्या आग्नेयची रोड हिटिंग होत होती. बिंब प्रतिबिंब न्याय ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बाहेर पण येऊन आग्नेय दिशेचा जो काही रस्ता येऊन त्या इमारतीवर आदळणे, ॲट द सेम टाइम त्या फ्लॅटमध्ये तो जो आग्नेय टेरेस जे ते एक्सटेंडेड टेरेस होती, म्हणजे अतिरिक्त आग्नेय वाढ, म्हणजे बाहेरी आग्नेय रोड हिटिंग आणि आतमध्ये सुद्धा एक्सटेन्शन ऑफ द साऊथ ईस्ट. परिणाम असा झाला, साऊथ ईस्ट दिशा जी आहे ती मुलांच्या संदर्भात असते. द्वारे तू रथे विद्ये भवे सर्व कुलक्षया, या सूत्राचा जसाच तसा आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. कारण एकुलता एक मुलगा आणि त्या कुलक्षय त्या ठिकाणी झालेला आहे. आणि याचा कारणीभूत व्हायला आणखीनच नॉर्थ वेस्टला असणारा जी काय डक्ट आहे, म्हणजे नॉर्थ वेस्टला वायूचा संकोच झाला आणि इथं आग्नेयमध्ये वाढ झाली. यामुळे जो काय अनियंत्रित भाग होऊन त्या ठिकाणी अशा मुलाला प्राण गमवावा लागला. आग्नेय प्लवका भूमीर अग्नि दाह भयावहा शत्रु संतापदा नित्यम कलिदोग्नी प्लवस्मृता. हे सूत्र पण नक्कीच जसं आहे तसं ॲप्लिकेबल होतं. म्हणजे शास्त्र जे काय ते अगदी बरोबर कार्य करतं. ज्या ज्या ठिकाणी घटना होते त्या ठिकाणी शास्त्राचा दोष आम्हाला नक्कीच आढळून आलेला आहे. फार एक्सेप्शनल जे केस आहेत 20-30% त्या ठिकाणी भाग वेगवेगळ्या काही आकार प्रकार असल्यामुळं बचावात्मक भाग होतो, परंतु अशा केस स्टडी सुद्धा पाहायला मिळतात. नमस्कार.